स्टुडंट, आज आपण कविता क्रमांक 6 हे खरे खरे व्हावे ही कविता शिकणार आहोत. कविता आपण सर्वप्रथम म्हणून घेऊया. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. दवबिंदू होनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होनी पुन्हा पुन्हा परतावे. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होनी झुलावे, भरारणारा होनी वारा चंद्राशी खेळावे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो हे खरे खरे व्हावे, हे खरे खरे व्हावे. कवयित्रीने अतिशय सुंदर कल्पना या कवितेमध्ये केली आहे. तिला आकाशात उडायची इच्छा आहे. बघूया आपण कवयित्री आपल्याला काय म्हणते आहे. हवेवरी त्या होत स्वार मी अवकाशी विहरावे, मनात माझ्या नेहमी येते मी पक्षी व्हावे. कवयित्री म्हणते की मला माझ्या मनात नेहमी असं येतं की मी आकाशात फिरावं, हवेवर स्वार व्हावं आणि आकाशात फिरावं, पक्षी होऊन आकाशामध्ये मुक्तपणे संचार करावा, म्हणजे फिरत राहावं. दुसऱ्या 4 ओळी बघूया. दवबिंदू होऊनी पहाटे गवतावर उतरावे, सूर्यप्रकाशे वाफ होऊनी पुन्हा पुन्हा परतावे. दवबिंदूचे रूप घेऊन गवतावर पहाटे उतरावे. हिवाळ्यात आपण बघतो ना, ओस ज्याला आपण म्हणतो तेच आहे दवबिंदू. त्यालाच जलबिंदू असेही म्हणतात. तर कवयित्रीला कधी असं वाटतं की दवबिंदू होऊन आपण गवतावर उतरावं, तर कधी असं वाटतं की आणि परत सूर्यप्रकाशाच्या सूर्यप्रकाश येताच वाफ होऊन पुन्हा आकाशात निघून जावं. क्षितिजावरचे गडद रंग मी ढग होऊनी झुलावे, भरारणारा होऊनी वारा चंद्राशी खेळावे. कधी असं वाटतं की क्षितिजावरचे दाट रंग मी व्हावे, कधी ढगाचे रूप घेऊन झुलावे, तर कधी वेगाने वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळावे. आता क्षितिज म्हणजे काय? क्षितिज म्हणजे आकाश जेथे जमिनीला टेकल्यासारखं आपल्याला भास होतो, आपल्याला दिसतं की आकाश आणि जमीन एकत्र आता टेकलेली आहे, असा जेव्हा आपल्याला भास होतो त्याला क्षितिज असं म्हणतात. क्षितिजा म्हणून कवयित्री म्हणते आहे की मला कधी कधी असं वाटतं की क्षितिजावरचे दाट रंग मी व्हायला पाहिजे, कधी कधी आकाशाचे रूप घेऊन झुलायला पाहिजे, तर कधी वेगाने वाहणारा वारा होऊन चंद्राशी खेळायला पाहिजे. धुक्यापरी मी अलगद अलगद धरणीवर उतरावे, अवघे जग झाकुनी तयाला मिश्किलतेने पहावे. धुके होऊन कधी हळूच धरतीवर उतरावे, तर कधी सगळ्या सृष्टीवर धुके पांघरून खोडकरपणा करत त्याला पाहत बसावे. कधी मला असं वाटतं की मी धुकं माहिती आहे तुम्हाला, हिवाळ्यामध्ये जे पहाटे पहाटे धुकं पडतं, ते धुकं होऊन कवयित्री म्हणते की मला धुकं होऊन सगळ्या सृष्टीवर जणू काही पांघरून घातलं आहे, असं धुक्याचं पांघरून घालून खोडकरपणा करत राहावासा वाटतो. तर कधी ऊर्जेचा तो स्रोत सूर्य मी अगदी जवळून पहावा, काळोखाला चिरत चिरत मी सूर्यकिरण व्हावा. कवयित्री म्हणते आहे की कधी कधी मला असं वाटते की उष्णताच ज्यातून निघते तो सूर्य मी अगदी जवळून बघितला पाहिजे आणि तो अंधाराला चिरण्याचं काम करतो, अंधार नाहीसा करतो. अंधाराला चिरत जाणारा तो जो सूर्य आहे त्याचा एक किरणसुद्धा कधी कधी मला व्हावंसं वाटते.
निसर्गातल्या रंगामध्ये मी रंगून जावे, भास नको मज तुम्हा सांगतो, हे खरे खरे व्हावे. कवयित्री म्हणते आहे, मला खरंच असे वाटते की निसर्गाच्या या मनमोहक रंगांमध्ये मी स्वतःला रंगून टाकावे. तुम्हाला सांगते, हा माझा भास नाही, तर मला हे खरंच असं झालं पाहिजे असं मनापासून वाटते.